डॉक्टर आहेत आतमध्ये. पोलीसही आले. ते त्याने आम्हाला बाहेर थांबायला सांगितलं. साक्षी आहेत त्यांच्या बरोबर. देवी सरांना सांगितलंय. हो, त्यांना कळवलं. फोन का उचलत नाहीये देऊ? प्रियदर्शनी, जी साईमा, एवढ्या अस्वस्थ का वाटतंय? कोणाला फोन लावताय? रात्रीचे किती वाजलेत माहितीये ना तुम्हाला? विक्रम भाऊजी आणि देवयानी अजून घरी आले नाहीयेत. काही सांगूनही गेले नाहीत, म्हणून फोन करून बघत होता. जुनीच सवय आहे विक्रमादित्यांची, कुणालाही सांगून जात नाहीत ते. काळजी वाटत होती, कारण देवयानी सांगितल्याशिवाय जात नाही ना एरवी, म्हणून. त्यांना जर आपली काळजी वाटत नसेल तर आपण त्यांची पर्वा का करायची प्रियदर्शनी? तुम्हाला खरंच काळजी वाटत नाहीये साईमा? प्रियदर्शनी, घोडा चौखूर उधळला ना की लगेच त्याला वेसन घालायला जायचं नसतं. देवयानीनेच सांगितलं असेल म्हणून गेले असतील दोघं कुठे. नाही, काहीतरी तातडीचं काम असेल म्हणून गेले असतील ते, हे माहिती आहे आम्हाला. पण खूप उशीर झालाय ना, काही संकट येऊ नये असं काळजी वाटत होती.
हॅलो. हॅलो, मी साक्षी देशमुख बोलतेय. मला कदम सरांशी बोलायचं होतं. ते राऊंडवर गेलेत. कोण बोलताय तुम्ही? मी इन्स्पेक्टर सिद्धांत मराठे बोलतोय. सर, माझ्या मते तू यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये असायला हवं होतंस. कदम सरांनी तुला काल काही फाईल्स सबमिट करायला सांगितले होते. मी तेच सांगण्यासाठी फोन केलाय. आज पोलीस स्टेशनमध्ये येणं मला शक्य होणार नाही. माझ्या चुलत बहिणीने आत्महत्या केली आहे. ओह, आय एम सो सॉरी. मला माहीत नव्हतं. हे बघ, तू पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलंस. ही पोलीस केस आहे. एक्सक्यूज मी सर, मी या सगळ्याची कदम सरांना काल रात्रीच कल्पना देऊन ठेवली होती. आणि मी या गोष्टीचा फॉलोअप सुद्धा करतेय. डेड बॉडी आधी कोणी बघितली? त्याच्या आसपास काही सापडलं कोणाला? हे बघ, डेड बॉडीच्या आसपासच्या ज्या वस्तू आहेत त्याला कोणालाही हात लावू देऊ नकोस. हे मला कळते तुझी मनस्थिती. मी येतो तिकडे. थांब. नाही सर, तुम्ही प्लीज इकडे नका येऊ. मी सगळं हँडल करते आणि मला जर गरज पडली तर मी तुम्हाला नक्की फोन करेन. हे बघ साक्षी, जर तू सब इन्स्पेक्टर असलीस तरी ह्या परिस्थितीमध्ये या सगळ्या सिच्युएशन्स हँडल करणं मुश्किल आहे. सो तुझ्याकडनं काही फॉर्मॅलिटीज अपूर्ण राहिल्या तर सिनियर्सना मला उत्तर द्यावी लागतील. मी तिकडे येतोय. थांब. हे बघा सर, तुम्ही इकडे येऊ नका प्लीज. एक बहीण म्हणून मी कितीही दुःखी असले तरी एक इन्स्पेक्टर म्हणून मी माझं कर्तव्य कधी विसरलेले नाहीये आणि विसरणारही नाही. बाबा, श्रावणी घरात तुमचं ऐकते ना. मग उठवा ना तिला. ती उठत नाही, आमचं ऐकत नाही. उठवा ना. माझ्या श्रावूला नेऊ नका. अभिलाषा,
यादव साहेब, आभारी आहे तुमच्या प्रयत्नामुळे सायलीचा देह आम्हाला लवकर ताब्यात मिळाला. श्रावणीने लेटर लिहून ठेवल्यामुळे केस अगदी क्लिअर होती. त्यामुळे सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित झाल्या. आणि तुमच्यासारख्या आदरणीय व्यक्तीला त्रास होऊ नये हे आम्हालाच बघावं लागतं ना. बरं येतो मी. काही मदत लागली तर सांगा मला. देव्यानी, आम्हाला असं वाटतं आम्ही घरी जाऊन येतो. वहिनींचं बरेच मिस कॉल दिसतात. त्यांना काहीच सांगितलं नाही ना, आपण तसेच बाहेर पडले. काळजीच असेल ते. म्हणजे तुम्ही काहीच सांगितलं नाही? नाही. मग निघा तुम्ही. मी थांबते दादा. विक्रम जाऊन नाही देवयानी, तू जशी या घरची मुलगी आहेस तशी त्या घरची सून आहेस. त्या घरातल्यांचं मन जपणं तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही दोघं आधी घरी जा आणि घरी फोन करून सांगा कोणाचा तरी जीव टांगणीला लागला असेल तिथे. पण दादू, आश्रमातलं मी तुला सांगितलेलं लक्षात आहे ना देऊ. आणि तू इथली काळजी करू नकोस. तुझा हा दादू आलेला आहे. तू निश्चिंत जा. तू हवं तर पुन्हा उद्या ये. जा. आम्ही येतो दादू. काळजी घे. काही काळजी करू नको. मी येते जाऊन. विक्रम, कुठे गेला होता तुम्ही? अहो, फोन करतोय आम्ही, साधा फोन सुद्धा उचलला नाही तुम्ही. सांगून तरी जायचं ना. किती काळजी वाटते. देऊ, काय झालं अगं? काय झालं भाऊजी? बहिणीने, देवयानीच्या बहिणीने श्रावणीने आत्महत्या. स्वतःला देऊ. असं रडून आपलं माणूस परत येतं का?
आम्हाला तरी सांगायचंच ना देव, आम्ही तरी आलो असतो ना तुमच्यासोबत. अशा परिस्थितीत तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता बहिणी. गरोदरपणाच्या ठिकाणी जात नाही आणि भैयासाहेब आणि साईमांना सांगून काय होत. Keep the change. Hey, Dad. अमोल, How's you? Where is Mom? Just tell me, na. Mom? Hey, are you all right? Yeah, Dad, she's fine. काय? बोला ना. हा, ओके, गॉट इट. मी खूप दिवसात इकडे आलो नाही म्हणून ना. तुम्हाला सगळ्यांना माझी खूप आठवण येत असेल. मॉम आजारी असं सांगितल्यानंतर मी लगेच घरी येईन हे माहिती होतं ना तुम्हाला. बट यु नो डॅड, मलाही वाटतं हो घरी यावंसं. बट ट्राय टू अंडरस्टँड ना. म्हणजे कॉलेज असतं, लेक्चर नाही बंक करू शकत. अमोल, मॉम, अगं मी आता इथेच खूप दिवस राहणार आहे आणि तुमच्याच बरोबर मॅक्सिमम टाइम स्पेंड करणार आहे. ओके, सो डोंट वरी, आय एम विथ यू. अमोल, आपली श्राऊ. अरे हो, श्रावणी कुठे? श्रावणी कुठे गेली? ए श्रावणी, ए सिस, वेर आर यू? ए श्रावणी. अमोल, तू आत्ताच आलायस ना, आधी फ्रेश हो, मग बोलूया आपण. I'll be back. खंडूजनी जी गुढीची तयारी झाली ना? जी ताई. ताटात खण, फुलं, हार सगळं व्यवस्थित ठेवा. जी. साईमा, देवयानीच्या घरी काय घडलं याची कल्पना आहे ना तुम्हाला? हो, तिच्या बहिणीनं आत्महत्या केली. तरी हा सण तुम्हाला साजरा करायचा.
कुणीतरी स्वतःच्या आयुष्याला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवलं म्हणून आम्ही आमच्या घरी सण साजरा करायचा नाहीये. कोणीतरी नाही, देवयानीची बहीण होती ती. मुळात देवयानीच जर आमची कोणी लागत नाही तर आम्ही तिच्या बहिणीचा विचार का करायचा? ती अपेक्षा पण नाहीये तुमच्याकडनं साहेब. पण किमान माणुसकीच्या नात्याने एक 4 सांत्वनाचे शब्द तिच्याशी बोलला असतात ना तर तिला बरं वाटलं असतं. या घरातली एक ज्येष्ठ व्यक्ती असो, देवयानी आता तिच्या घरी निघाली. तुम्हाला तिच्याशी चांगलं बोलता येणार नाहीच, पण किमान तिला लागेल असं तरी बोलू नका.